लाचखोरीच्या प्रकरणामुळे वादात सापडलेल्या एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झालेली आहे। आता आणखी एक अडचण वाढली आहे, ती म्हणजे त्यांना कारणीभूत ठरते त्यांच्या जावयाची लिमोझिन कार। ही लिमोझिन कार अवैध असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। प्रांजल खेवलकर यांच्या नावे जी लिमोझिन कार आहे ती अवैध असल्याचा दावा दमानिया यांनी केलाय। दमानिया यांनी ट्विटरवरून हा आरोप केलेला आहे। MH19AQ7800 असा लिमोझिन आलिशान गाडीचा नंबर आहे। अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरून। अंजलीजी, काय सांगाल, लिमोझिन कार जी आहे ती अवैध असल्याचा आरोप तुम्ही केलेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, मुळात असं आहे की महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची लिमो ही अलाउड नाही आहे। आपण जर त्याचं आरटीओ कडे ऑफिशियल्सकडे विचारलं तर आपल्याला हे कळेल की महाराष्ट्रात लिमो आतापर्यंत जवळजवळ 10 गाड्या होत्या ज्या जप्त केल्या गेल्या, त्या सीज करून सरकार जमा करण्यात आल्या। कारण जर त्याची परवानगी नसेल तर ते बाळगणं ही चुकीची गोष्ट आहे। तर या गाडीबद्दल जेव्हा मला कळलं तेव्हा मी त्याची पूर्ण चौकशी केली। त्याची चौकशी केल्यानंतर मला असं कळलं की एक प्रदीप थम्पी नावाच्या व्यक्तीची ही गाडी आधी होती। ती हरियाणामध्ये रजिस्टर्ड होती। हरियाणामधनं ती महाराष्ट्रात म्हणजे जळगावला 27 सप्टेंबर 2012 ला आणण्यात आली। त्यानंतर गाडी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी घेतली होती आणि त्याला रजिस्ट्रेशन तिथे करण्यात आलं। पण आता रजिस्ट्रेशन जर खरं करायचं असलं तर प्रत्येक ऑफिसर इज ड्युटी बाउंड, RMA इज ड्युटी बाउंड की ती गाडी त्याच्यासमोर प्रोड्यूस करून ती व्हेरीफाय करून मगच ती रजिस्ट्रेशन अथॉरिटी त्याला रजिस्टर करू शकते। पण असं असताना ही लिमो त्यांच्या पुढे नक्कीच गेली नव्हती, कारण लिमो आहे हे कळल्यावर कुठल्याही अथॉरिटीनी ही कधीही रजिस्टर केली नसती। आता खडसेंचं साम्राज्य जळगावमध्ये आहेच म्हणा, पण तसं असताना सुद्धा या RMAनी हे करणं शक्य नव्हतं। तर दिस हॅज बीन इलिगली डन आणि ऑन पेपर जर आपण व्हेरीफाय केलेलं नसेल तर ही गाडी आता सीज झाली पाहिजे, एवढंच माझं एक प्रामाणिक मत आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी।